तर आज एका ठिकाणी माल बघितला, लोड करून आणला. लोड करून आणल्यानंतर आज ठरवलं की थोडं मिल्कीचं करून घ्यावं, पण त्याच्या आधी खूप काही प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायला लागतात. आता ही बादली बघा, याची कडी काढून घ्यायला लागते. हे फोम याच्या बाजूचं काढून घ्यायला लागतं, नाहीतर हा सगळा माल खराब करून टाकतं. आणि पुढा एका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर हे आहेत फिल्टर. तर एवढं लक्षात ठेवा की कधीही जेव्हा माल ग्राइंड करताय तेव्हा हे कधीही त्याच्यामध्ये ग्राइंडरमध्ये डायरेक्ट टाकू नका. तर हे टाकायच्या आधी आपण हे कटरवरती कट करायचं. आतमध्ये याचा कचरा निघतो, तो कचरा काढायचा आणि मग ग्राइंड करायचा. मग आमच्या ओव्हर एन्थुझियास्टिक हसऱ्या राजूकडे ते दिलं, त्याने ते कट केलं. आतमध्ये ॲक्च्युली तो कचरा नसतो, फिल्ट्रेशनसाठी काही गोष्टी टाकलेल्या असतात, पण आम्हाला त्याचा यूज नसतो काहीच, त्यामुळे आम्ही त्याला कचरा म्हणतो. तर ते व्यवस्थित झटकून घेतलं आणि ग्राइंड करण्यासाठी ग्राइंडरच्या बाजूला जे मटेरियल पडले त्यामध्ये टाकून दिलं. आणि हा आमचा दुसरा शूटर. ह्याच्या तोंडाकडे बघूनच कळतं आहे की कॅमेरा बघितल्यानंतर याला किती खुशी होती आणि ह्याचा जोर किती वाढतो आहे ते. तर अशा पद्धतीने आज बऱ्यापैकी चांगलं ग्राइंडिंग केलेलं आहे. आणि जाता जाता तेवढं फॉलो करायला आणि लाईक करायला विसरू नका. चलो बाय.